आपण आपल्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. फिलिप्पी पत्राचा आपण अभ्यास करत आहोत आणि आता अगदी आपण या पत्राच्या शेवटास आलेलो आहोत. मागील आठवडे आपण जो चौथा अध्याय आहे त्याला सुरुवात केलेली आहे आणि पहिली 5 वचनं आपण मागील आठवडी अभ्यासली. आज विशेष करून वचन 6 पासून पुढे आपण अभ्यासणार आहोत आणि अ, आजचा या वचनाकडे आपण लक्ष देत असताना प्रभूकडे आपण विनंती करू की प्रभू तो आम्हाला सहाय्य कर तुझं वचन समजण्यासाठी आणि तुझी इच्छा आम्ही समजून घेऊ शकू. तुझं मन आम्हाला समजेल, ख्रिस्त त्याचं महानता आम्हाला समजेल. तर या आपण ह्यावेळेस ही वचन मी आपणा सर्वांसाठी वाचतो. फिलिप्पी पत्र चौथा अध्याय आणि वचन मी 6 पासून पुढे वाचत आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत व माझे जे ऐकलेत, पाहिलेत, ते आचरत राहा. म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. प्रभू करो आपणा सर्वांना सर्वांसाठी वचन आशीर्वादाचं करो. विशेष करून आजच्या या संदर्भाला सुरुवात करत असताना मला असं वाटतं की आपलं लक्ष मी शलोमोन राजाकडे वेधू इच्छितो सगळ्यात अगोदर. आपल्याला माहित आहे की त्याला उपदेशक म्हटलेला आहे. त्याने एक पवित्र शास्त्रातील फारच सुंदर आणि फारच अद्भुत रीतीने आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे ते सांगणारं त्याने पुस्तक लिहिलं. त्याने अनेक सूत्रे त्याने लिहिलेली आहे आणि आपल्याला माहित आहे ते पुस्तक म्हणजे उपदेशक, नाही का? आणि आपल्याला माहित आहे की त्याच्या अगदी अ, कारकिर्दीच्या शेवटच्या काळामध्ये त्याने पुस्तक लिहिलं आणि आपल्याला माहित आहे ज्यावेळेस तो हे पुस्तक लिहितो, अगदी त्याची सुरुवातच करत असताना तो अ, अशा घोष वाक्यांनी किंवा जणू काय या पुस्तकाचं आपण ब्रीद वाक्य म्हणू, त्यांनी तो सुरुवात करतो आणि ते वाक्य म्हणजे काय? व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. आणि तो आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणात आहे. शेवटच्या काळामध्ये आहे, शेवटच्या वेळेत आहे. तो अगदी म्हातारा झालेला आहे आणि आपल्याला पाहायला भेटतं की तिथं आल्यानंतर तो पाहतो सर्व त्याच्या गेलेल्या जीवनाकडे आणि तो फक्त एक गोष्ट म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. आणि मग या पुस्तकाची सुरुवात करत असताना अध्याय 1 वचन 3 मध्ये तो अशा प्रकारे एका प्रश्नाने त्याची सुरुवात करत आहे. तो म्हणतो, या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यात त्याला काय लाभ? एक पिढी येते व एक पिढी जाते व दुसरी येते, पृथ्वीच काय ती सदा कायम राहते. सर्व काही कष्टमय आहे. वचन 8 मध्ये तो म्हणतो, कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही. ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही. का बरं आपण अगदी फिलिप्पी पत्राचा अभ्यास करत असताना उपदेशकाकडे गेलेलो आहे? तर मला असं वाटतं की सुंदर रीतीने उपदेशक जो आहे तो आपल्याला खऱ्या रीतीने जीवनाचा अर्थ सांगेल की मनुष्य का बरं कष्ट करत आहे. मनुष्याचा उद्देश काय आहे कष्ट करण्यामागे? तो हाच आहे की मला समाधान कसं भेटेल, मला समाधान कुठून भेटणार आहे, माझ्या आत्म्यात मला शांती कुठून भेटल. मग मनुष्य त्याच्या माग लागलेला आहे विविध माध्यमांद्वारे आणि जग आपल्याला पाहायला भेटतं की विविध मार्गाने ते समाधान शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की शल्मोन राजा जो आहे त्याने त्याच्या जीवनामध्ये समाधान शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला देवाने चांगलं ज्ञान दिलं होतं. त्याने त्याचं ज्ञान आजमावून पाहिलं, परंतु खऱ्या रीतीने तो म्हणतो की ते पण वायफळ आहे. तो म्हणतो, मग
मी हास्य विनोद करून पाहिला, जेणेकरून मला ते समाधान भेटल. पुढे तो म्हणतो, मी पुष्कळ दासदासी, धन, सोने, रुपे, बहुमूल्य पदार्थ आणि वेगवेगळ्या प्रकारे मी माझा आनंद मी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो म्हणतो हाही वायफळ उद्योग आहे. आणि इथंच थांबतो का बघ तो? आणि तो अगदी एका अशा निष्कर्षाकडे येतो, आणि तो निष्कर्ष असा आहे की मनुष्य जो काही स्वतःच्या बळाने, स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या कर्तृत्वाने, स्वतःच्या योजनेद्वारे किंवा स्वतःच्या प्रयत्नांनी जे काही करतो तो स्वतःसाठी, देवाला सोडून, तो म्हणतो की सर्व काही व्यर्थ आहे. आणि आजचा आपला जो संदर्भ आहे, जणू काय तशाच प्रकारे आपल्याला काही गोष्टी आठवण करून देणारा संदर्भ आहे. तो म्हणजे काय, की जी जी महान शांती, जी सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारी आहे, ती जी देवाने दिलेली अद्भुत शांती आहे, ती शांती केवळ आणि केवळ देवापासून आपल्याला मिळते. आणि त्या गौरवी महान शांतीकडे पाहत असताना आपल्याला त्याचा विरोधाभास, त्याच्या विरुद्ध काय आहे, त्याकडे लक्ष अगोदर आपलं केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि पाऊल अद्भुत रीतीने त्याकडेच आपलं लक्ष वेधून घेत आहे. आणि ते म्हणजे काय, वचन 6, तो अगदी सुरुवात करत असताना तो अशा प्रकारे म्हणतो की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आता आपल्याला माहित आहे की सगळ्यात अगोदर तो अध्याय 4 ची सुरुवात करत असताना आपल्याला माहित आहे की तो आता जे आतापर्यंत शिकवलेला आहे, त्या 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 सगळ्यांचा सार तो अगदी सुंदर रीतीने या अध्यायामध्ये तो देत आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की पहिल्या 5 वचनामध्ये तो काही महत्वाच्या शब्दांवर तो भर देतो. जसं वचन 1 मध्ये तो म्हणतो की तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. आणि जणू काय आपल्याला माहित आहे की सुरुवातीपासून पौलाने त्यावर भर दिलेला आहे. तुम्ही स्थिर राहा, स्थिर राहा. आणि कशा प्रकारे स्थिर राहायला पाहिजे हे आपण मागच्या आठवडी शिकलो होतो. त्यानंतर प्रभूच्या ठाई तुम्ही एकचित्त व्हा, नाही का? तर एकचित्त होणं काय आहे, तर मग नक्कीच ज्या दोन बहिणी त्यांच्यामध्ये वादविवाद होता आणि मंडळीमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होत होता, ख्रिस्ताच्या शरीरावर त्याचा परिणाम होत होता. तर पौल तिथून शिकवत होता की नाही, तुमच्यामध्ये ते ऐक्य असायला पाहिजे. आणि मग ते ऐक्य राखण्यासाठी तो इतर मंडळीतील विश्वासणाऱ्यांना सुद्धा प्रोत्साहित करतो की नाही, तुम्ही त्यांच्यामध्ये कसा सलोखा निर्माण करता येईल त्यासाठी तुम्ही झटा. आणि मग चौथ्या वचनामध्ये तो म्हणतो की नाही, तुम्ही प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, नाही का? आणि आनंदाबद्दल शिकवतो. आपण शिकलेलो आहे की या पुस्तकाचे मध्यवर्ती हा विषय आहे, आनंद करा. कारण सगळ्या प्रसंगामध्ये अ, सगळ्यात महत्वाचा जो जो गाभा आहे तो म्हणजे काय, आनंद. आणि तो आनंद केवळ प्रभूमध्ये आहे, ज्याच्याबद्दल आपण मागच्या आठवडी शिकलो होतो. आणि आपल्याला पाहायला भेटतं की आपण जर प्रभूमध्ये आनंद करतो, आपल्याला तो प्रभूमधील आनंद मिळालेला आहे, तर त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की आपलं सहनशील जीवन आपण जगू शकतो. आणि त्याबद्दलच तो म्हणतो की तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ, तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ, प्रभू समीप आहे. त्याबद्दल आपण मागच्या आठवडी शिकलो. आता वचन 6 पासून आपण ज्यावेळेस पुढे येतो, तर वचन 6 पासून तो अगदी सुंदर रीतीने तो वरील ज्या गोष्टी आहे आणि त्या मंडळीमध्ये ज्या गोष्टी चालू होत्या त्यानुसार अगदी जणू काय मंडळीच्या अगदी मनाला तो हात घालत आहे, मंडळीच्या विचारांना तो हात घालत आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारे मंडळी चिंतेने ग्रस्त होती. आपल्याला माहित आहे, एकतर पावलाबद्दल ती चिंताक्रांत झालेली होती. जर आपण पहिला अध्याय जर वाचला आपण, तर आपल्याला त्याबद्दल शिकायला भेटेल. त्यानंतर मंडळीने जो त्यांच्यातील जो त्यांचा सेवक किंवा त्यांच्यातील जो एक प्रमुख व्यक्ती किंवा एक संदेशवाहक म्हणून ज्याला पौलाकडे पाठवलं होतं सर्व आर्थिक मदत घेऊन, एक प्रदीप नाही का, तो तिथे गेल्यानंतर आजारी पडला. आणि मंडळी त्यामुळं सुद्धा चिंताक्रांत होती. कारण तो सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो, तो लगेच येतो मंडळीला भेटण्यासाठी. त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. एवढंच नाही, तर मंडळीमध्ये खोटं शिक्षण शिरलेलं होतं. त्यामुळे सुद्धा
मंडळी चिंताक्रांत होती. एवढंच नाही तर मंडळीमध्ये वादविवाद सुद्धा चालू होते, जसं वचन 2 आपल्याला आठवण करून देतं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी इतक्या नाही का जणू काय आक्रमणासारख्या होत्या मंडळीसाठी, आणि ते इतके चिंताक्रांत झालेले होते. आणि त्या सगळ्या अशा स्थितीमध्ये जणू काय मंडळी दबून गेल्यासारखी होते. आणि म्हणून जणू काय पौल जो आहे तो त्यांना महत्वाचा धडा देत आहे. आणि तो इथं मार्गदर्शन करत आहे की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. आता कोण बोलत आहे? पौल बोलत आहे. पौल कोणत्या क्षणी हे बोलत आहे? तो तिथं चांगल्या स्थितीमध्ये आहे का? त्याला तिथं सगळी आनंदाची स्थिती आहे, सगळी भरभराट आहे, चांगल्या एका चांगल्या अशा बेडवर तो पडलेला आहे, आणि सगळी सुख सुविधा आहे, आणि जेवण करत आहे, सर्व मोकळीकता आहे. अशा स्थितीमधून तो मंडळीला बोलत आहे का की तुम्ही चिंताक्रांत होऊ नका? तर नाही. आपल्याला माहित आहे की पौल रोममध्ये तुरुंगामध्ये आहे, आणि तो असा व्यक्ती आहे की त्या स्थितीमध्ये सुद्धा प्रभूमधील आनंद आणि शांती तो अनुभवतो, नाही का? तो रोमी साम्राज्यामध्ये त्या नजर कैदेमध्ये तो आहे, अगदी 24 तास, अगदी 7 दिवस कंटिन्यू त्याच्यावर सर्व सैनिक जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत, आणि एकामागून एक तुकड्या येत आहेत, त्याच्यावर फक्त नजर ठेवत आहेत. आणि हा जो पौल आहे त्याचं जर अगोदरचं जीवन आपण पाहिलं, तर तो अगदी धैर्याने सेवा करणारा, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नाही का ख्रिस्त गाजवणारा, आणि अगदी आपल्याला पाहायला भेटतं एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात त्याचं फिरणं, तो थांबतच नाही. तो एका जागेवर थांबतच नाही, नाही का? प्रेषितांची कृत्य आपल्याला वारंवार त्याबद्दल सांगतो. तो एका शहरातून दुसऱ्या शहरात जात आहे, दुसऱ्या शहरातून तिसऱ्या शहरात जात आहे, प्रत्येक ठिकाणी जाऊन तो ख्रिस्त गाजवत आहे. आणि तो अगदी थांबत नाही, त्याला कुठं मर्यादा दिसत नाही तिथं थांबायला. परंतु असा एक प्रसंग आलेला आहे जिथं मात्र आता त्याला प्रत्येक रीतीने मर्यादा आहेत. त्याला आता तिथून आपल्याला पाहायला भेटतो तो कुठे जाऊ शकत नव्हता. त्याच्या हालचालीवर मर्यादा आल्या, त्याच्या बोलण्यावर मर्यादा आल्या, त्याच्या जीवनावर मर्यादा आलेल्या आहे, त्याचा स्रोत मर्यादित झालेला आहे. तो जो कष्टाळू आणि वेगवान उपदेशक, जो सतत सक्रिय आणि धावपळ करणारा, तो आता बंदिस्त झालेला आहे. आणि असं असताना आपल्याला पाहायला भेटतं की मग अशा या सेवकाकडून काय अपेक्षित करू शकतो आपण? काय उपदेश आपण अपेक्षित करू शकतो? कदाचित आपल्याला हे ऐकायला भेटेल पुष्कळदा, कारण आपण कदाचित आजारी असलो किंवा कोणत्या एखाद्या त्रासातून गेलो, तर पुष्कळदा आपण कशा प्रकारे मी त्या वेदनेत आहे, आणि कशा प्रकारे माझ्या वेदना त्या माझ्यासाठी भयंकर त्रासदायक होत्या. पुष्कळदा आपण हे सांगण्याचा, हे मांडण्याचा प्रयत्न करू. परंतु त्या उलट ह्या तुरुंगात असणाऱ्या देवाच्या सेवकाकडून काय अपेक्षा आहे? त्याने काय सांगायला पाहिजे? कदाचित त्याच्याबद्दल की मी किती वेदनेतून आहे, जात आहे, मला मला त्रासातून जावं लागत आहे, सर्व गोष्टींमध्ये मला मर्यादा पडलेली आहेत, हे शब्द कदाचित ऐकायला भेटतील का? तर बिलकुल नाही. त्या स्थितीत असताना सुद्धा, तो त्या पडलेल्या स्थितीत असताना सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, कदाचित तो असा विचार करू शकला असता की मला या स्थितीतून मी सुटावं लवकर, नाही का? आणि मला चांगली स्थिती मिळावी. फिलिप्पीकरांनो, तुम्ही काहीतरी खटपट करा, आणि इतर मंडळांना पण एकत्रित करा, आणि मग तुम्ही आंदोलन करा, तुम्ही काहीतरी करून मी इथून सुटायला पाहिजे. नाही, ह्या सगळ्या गोष्टी तो बोलत नाही बसला. तर या उलट आपल्याला पाहायला भेटतं की त्या स्थितीमध्ये सुद्धा तो असा व्यक्ती होता की त्याच्या त्याच्या अंतःकरणात प्रभूची ती महान शांती होते, नाही का? जरी आजूबाजूला वादळ उठलेलं होतं, आणि आजूबाजूला ती स्थिती होती, अस्थिरता दिसत होती, परंतु त्याच्या हृदयात एक शांतता होती, ज्यामुळे तो अगदी स्थिरावलेला होता, आणि त्याचं मन, त्याचे विचार स्थिरावलेले होते. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की त्या तुरुंगात असताना पौलासाठी या फिलिप्पीकरांनी आर्थिक मदत पाठवली. आणि ज्याच्याद्वारे ती मदत पाठवली तो एक प्रदीप आपल्याला माहित आहे, नाही का? आणि मग ती जी मदत त्यांनी केलेली आहे, आणि एवढंच नाही, एक प्रदिताने तिथं जाऊन पौलाची सेवा केली. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असताना खऱ्या रीतीने ती कृतज्ञता व्यक्त करावी, प्रगट करावी, त्यासाठी त्याने हे पत्र लिहिलं. आणि त्याही उलट खऱ्या रीतीने
जर आपण पाहिलं तर नक्कीच पाऊल जणू काय अ, अ, अगदी स्पष्ट रीतीने मंडळीला कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे त्याच्याबद्दल तो प्रोत्साहित करत आहे. मी किती अशक्त आहे आणि मी आता पडलेलो आहे आणि मला मला काहीच सुचत नाही, नाही का? ह्या गोष्टी तो नाही लिहित, तर तो उलट मंडळीला प्रोत्साहित करतो, की तुम्ही आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा, तुम्ही प्रार्थनेत राहा. तो म्हणत आहे, की जे सत्य आहे त्याला चिटकून राहा तुम्ही आणि तो स्वतः हेच करत आहे आणि मग आपल्याला पाहायला भेटतं, की जणू काय त्यामुळे त्याच्या स्वतःच्या आत्म्याला ती शांतता ती प्राप्त झालेली आहे आणि तीच शांती जणू काय तो आता फिलिप्पे मंडळी समोर सादर करत आहे आणि जणू काय आपल्याला पाहायला भेटतं, की तो अगदी स्पष्ट करत आहे, की नाही मी चिंताक्रांत नाहीये. नाही का? तो तो प्रोत्साहित करत आहे, की तुम्ही कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. तर त्या उलट सर्व गोष्टींविषयी प्रार्थना करून आपली मागणी देवाला आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा म्हणे. जे शुद्ध आहे त्याकडे लक्ष लावा. नाही का? त्याचा परिणाम काय होईल बरं? देवाची शांती तुमचे विचार आणि तुमचं हृदय नाही का त्याचं रक्षण करेल. तुमचं हृदय त्या देवाच्या शांतीने भरून जाईल. अ, विशेष करून खऱ्या रीतीने फार सुंदर रीतीने जर तुम्ही त्या पाऊलाचं जीवन पाहिलं आणि त्याचे जे शब्द तो इथं मांडत आहे, खऱ्या रीतीने हा एक बोध आहे आणि प्रत्येक वेळी तो एक एक गोष्ट उलगडत चाललेला आहे आणि तो स्पष्ट रीतीने मंडळीला जणू काही व्यावहारिक रीतीने बोलताना इथे दिसत आहे आणि तो म्हणतो की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. जणू काय तो अशा प्रकारे दाखवत आहे की आपल्या आपल्या जीवनामध्ये किती जरी समस्या येतील नाही का वेगवेगळ्या प्रकारे आपण घेरून जाऊ परंतु त्या समस्येमध्ये आम्ही कसं उभं राहू त्या समस्येला आम्ही कसं हाताळू नाही का जणू काय त्याची एक चावी तो देतो त्याचं त्याचं एक जणू काय तो त्याचा एक मार्ग तो दाखवितो किंवा त्याचा एक नमुना तो आपल्या समोर सादर करतो. उदाहरणार्थ आपल्या समोर अनेक उदाहरणं आहेत. जसं ख्रिस्ताच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य ज्यावेळेस समुद्रातून दुसऱ्या भागामध्ये जाण्यासाठी निघाले त्यावेळेस भयंकर वादळ तिथं उठलेलं आहे आणि भयंकर वादळ उठलेलं असताना प्रभू जो आहे तो अगदी तळाशी जाऊन तो झोपलेला आहे. अगदी शांत झोपलेला तो दिसतो. परंतु वादळाचा परिणाम आपण पाहतो की इथं सर्व शिष्य घाबरलेले आहेत, डगमगलेले आहेत. काय करायला पाहिजे त्यांना समजत नाही. अस्ताव्यस्त झालेत, अस्थिर झालेले आहेत. परंतु प्रभू अगदी शांत आणि स्थिर तो झोपलेला आहे आणि अगदी आपल्याला पाहायला भेटतं की शिष्य त्याला उठवतात आणि मग आपण पाहतो की प्रभू ते वादळ शांत करताना आपल्याला दिसतं आणि सर्व काही निवांत झालेलं आहे. अगदी सुंदर हे उदाहरण आपल्या ख्रिस्ती जीवनाबद्दल सुद्धा देणारं उदाहरण आहे की खऱ्या रीतीने आपलं जीवन सुद्धा भयंकर अशा वादळाने व्यापलेलं आहे जर आपण पाहिलं तर. परंतु या सगळ्यांमध्ये ख्रिस्तापासून मिळणारी शांती किती महत्वाची आणि किती अनमोल आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तो या वचनाची सुरुवात करत आहे तर तो कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका असं म्हणतो. इथं चिंताक्रांत हा शब्द वापरलेला आहे. चिंताक्रांत ज्यावेळेस आपण या शब्दाबद्दल विचार करतो तर जणू काय पाऊल इथं सूचना करत आहे विश्वासणाऱ्यांना आणि इथं चिंता जो शब्द वापरलेला आहे विशेष करून जर तुम्ही मूळ त्याचा अर्थ पाहिला तर तो अशा प्रकारचा आहे की जणू काय काळजीने त्रस्त होणं काळजीने त्रस्त होणं जर मूळ शब्दाचा जर तुम्ही त्याचा अर्थ पाहिला तर आणि आपल्याला माहित आहे की जणू काय चिंता ही अशी गोष्ट आहे जी जणू काय आपली 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 जी आशा आहे आपला जो विश्वास आहे तो जणू काय एका बाजूला आहे आणि त्याच्या उजवीकडे त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला ते आशेच्या पलीकडे घेऊन जातं. आपल्याला आशेपासून ते दूर घेऊन जातं. आपल्याला विश्वासापासून ते दुरावतं नाही का? जणू काय अशा प्रकारचा तो शब्द आहे. जर तुम्ही जर पाहिलं तर अशा प्रकारे आहे की जसा एखादा व्यक्ती अशा स्थितीत तो अडकलेला असतो. तो जणू काय
आता तिथून सुटूच शकत नाही, तो तुटलेला आहे. अशा प्रकारे चिंता आपल्याला काय करते, पूर्णपणे व्यापून टाकते. आणि जर तुम्ही या शब्दाबद्दल विचार केला चिंता, तर जो जो जुनं जे भाषांतर आहे इंग्लिशमध्ये, तर तिथं जो शब्द वापरलाय तो अशा प्रकारचा आहे, जणू काय तसा गळा दाबणं नाही का, गळा दाबल्यानंतर जी आपली अवस्था असते नाही का, जणू काय गुदमरणे, तशा प्रकारचा तो शब्द आहे चिंता, क्रांत होणं. आणि चिंता म्हणजे जे आपल्याला तणावाकडे घेऊन जातं, आणि तणाव आपलं आंतरिक जीवन नाही का, त्या तणावामुळे ते गुदमरून जातं जणू काय, अशा प्रकारचा तो शब्द आहे. जणू काय चिंता ही अशी गोष्ट आहे जी आपल्या जीवनातील सर्व आनंदाचा गळा दाबणारी आहे. आपला आनंद हिरावून ती घेणारी आहे. आणि आपल्यामध्ये भय, आणि आपल्यामध्ये ती अशक्तता, आणि आपल्यामध्ये अस्थिरता ते निर्माण करतं चिंता. आणि म्हणून पाऊल येथे म्हणतो की चिंताक्रांत होऊ नका. तर आपल्याला पाहायला भेटतं की खऱ्या रीतीने इथं तो आज्ञा पण देत आहे. अगदी प्रेषित, जणू काय देवाचं मुख म्हणून तो बोलत आहे. आणि ही आज्ञा आहे आपल्याला की आपण चिंताक्रांत होऊ नये. आता याचा अर्थ असा होत नाही, ज्यावेळेस चिंताक्रांत होऊ नका असं पाऊल म्हणतो, तर याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्या शरीराबद्दल काळजी करू नये, किंवा नाही का आपल्या आध्यात्मिक जीवनाबद्दल पण आपण काळजी करू नये, किंवा आपल्या कौटुंबिक जीवनाबद्दल आपण काळजी करू नये, असा याचा अर्थ मुळीच होत नाही. परंतु ज्यावेळेस आपण चिंता करू नका याबद्दल आपण विचार करतो, तर खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की तो हे सांगत आहे त्यातून, की जणू काय चिंता करणं हे जणू काय देव जो सर्व गोष्टींवर नियंत्रण करणारा आहे, नाही का? जणू काय त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आपण अपयशी होणं. चिंता करणं म्हणजे आम्ही जणू काय हे दाखवतो आमच्या चिंता करण्याद्वारे, की देवाचं नियंत्रण आमच्या या स्थितीवर नाहीये, नाही का? दुसरी गोष्ट हे प्रगट करतं, की आम्हाला जणू काही खात्री नाही, की देव त्याच्या परिपूर्ण वेळेमध्ये आमची गरज पूर्ण करेल. आणि म्हणून आम्ही चिंताक्रांत होतो, नाही का? इथे पाऊल अगदी आपल्याला पाहायला भेटतं, की या ज्यावेळेस तो म्हणतो, की चिंता क्रांत होऊ नका, त्यावेळेस तो जणू काही दाखवत आहे दुसऱ्या बाजूने, की देवाच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा, नाही का? जणू काय तो आव्हान करत आहे दुसऱ्या बाजूने, जर आपण त्याबद्दल विचार केला तर. आणि खऱ्या रीतीने जर आपण पाहिलं, तर आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या जीवनातील समस्याबद्दल जणू काय आपण काळजी करू नये, नाही का? तर चिंताक्रांत होऊ नका, चिंताग्रस्त होऊ नका. कारण चिंताग्रस्त होणं ही अशी गोष्ट आहे जी आपली खरी शांती आणि आपला आनंद ते हिरावून घेणारा आहे. आणि चिंतेबद्दल विचार करत असताना ख्रिस्ताने अनेक उपदेश केले, अनेक गोष्टी तो बोलला. परंतु तो त्याने सुद्धा चिंतेबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तो चिंतेबद्दल बोलत असताना 6वा अध्याय वचन 25 मध्ये तो म्हणतो, की ह्यास्तव मी तुम्हाला सांगतो, की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे, आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आता ख्रिस्त जो आहे, ज्यावेळेस चिंतेबद्दल तो हाताळतो, तर तो इथं अगदी स्पष्ट रीतीने सांगतो, की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावं, नाही का? आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय घालावं. पुष्कळदा आपल्याला माहित आहे, मनुष्य त्याच्यासाठीच झटतो, नाही का? आपल्या राहण्यासाठी, आपल्या खाण्यासाठी, आपल्या नाही का, आपल्या जर आपण पाहिलं तर ज्या मूलभूत गरजा आहेत, अ, अ, अन्न, वस्त्र आणि निवारा, त्यासाठीच मनुष्य झटणारा आहे. परंतु हे तुमच्या चिंतेचं कारण नसावं. आणि त्याच्यासाठी एक अगदी सुंदर रीतीने तो तर्कवाद करताना दिसतो. तो म्हणतो, की आता तुम्ही या जीवाकडे पहा, नाही का? ज्या जीवासाठी तुम्ही झटत आहात ना, त्या जीवाकडे पहा. तो जीव त्याने घडवलेला आहे. आणि तो जीव मोठा आहे की अन्न मोठा आहे? काय श्रेष्ठ आहे दोन्हीमध्ये? तर मग नक्की जीव मोठा आहे. जीव श्रेष्ठ आहे.
मग पुढे तो आणखी विचार करतो. मग तो म्हणतो की दुसरीकडे पुन्हा पहा, आता तुमच्या शरीराबद्दल विचार करा. आता तुम्ही शरीरावर काय पांघरावं याचा विचार करता, परंतु हे शरीर मोठं आहे, श्रेष्ठ आहे, की ते कपडे श्रेष्ठ आहेत? तर मग आपल्या समोर काय दिसेल बरं? अन्न आणि वस्त्र, त्याच्यापेक्षा हा जीव आणि शरीर. आणि मग जीव आणि शरीर ज्याने आपल्याला दिलेलं आहे, तर ही एक क्षुल्लक गोष्ट आहे. ती म्हणजे काय? अन्न आणि वस्त्र तो पुरवणार आहे, तो ते पुरवण्यास समर्थ आहे. आणि अशा प्रकारे जणू काही ख्रिस्त हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तो हे सांगत आहे की काळजी करणं आपण थांबवणं गरजेचं आहे. त्याऐवजी आपण देवावर विश्वास ठेवायला शिकलो पाहिजे, कारण तो योग्य वेळी आपल्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. आपण चिंता करू नये. आपण देवावर विश्वास ठेवण्यासाठी आपण नित्य सज्ज असावं. देवावर नित्य आपण विश्वास ठेवायला पाहिजे, नाही का? आणि म्हणून ज्यावेळेस तो इथं जणू काय आज्ञा करत आहे, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, त्यावेळेस तो एका बाजूने दाखवत आहे की नाही, आपण देवावर विश्वास ठेवायला पाहिजे, नाही का? आणि दुसऱ्या बाजूने तो दाखवत आहे की चिंता करू नये. आपण चिंता न केल्याद्वारे देवासोबतच्या शांतीचा आनंद घेतो, नाही का? त्याच्यासाठी तो जणू काय त्यातून आमंत्रित करत आहे. आणि मग ज्यावेळेस आपण पुढे पाहतो की चिंता क्रांत होऊ नका, तर मग यावर उपाय काय आहे? या चिंतेपासून वाचण्यासाठी आम्हाला उपाय काय आहे? कारण या जगामध्ये असा कोणताच मनुष्य नाही की तो कधीच चिंतेने व्यापला नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता आपल्या मागे असतात, नाही का? आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या चिंतेने व्यापून जातो. परंतु मग यावर उपाय काय आहे? तर तो उपाय पुढे देत आहे. तो उपाय काय बरं? तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. चिंतेसाठी जणू काही एक प्राथमिक उपाय तो इथं प्रगट करत आहे. आणि तो प्राथमिक अ, उपाय काय आहे बरं? प्रार्थना. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो इथं आपल्या समोर मांडत आहे. आणि प्रार्थनेबद्दल विचार करत असताना आपल्याला पाहायला भेटतं, या संदर्भानुसार इथे ज्यावेळेस तो प्रार्थनेचा उल्लेख करत आहे, तर तो अशा प्रकारे करत आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना, जे काही प्रसंग किंवा ज्या काही गोष्टी ज्या आपल्याला चिंताक्रांत करणाऱ्या आहेत, ज्या आपली ती शांती हिरावून घेणाऱ्या आहेत, चोरणाऱ्या आहेत, त्या गोष्टींबद्दल देवाच्या हाती पडा. देवाकडे विनंती करा की प्रभू, आम्हाला तू यातून बाहेर काढ. यामध्ये योग्य मार्ग तू दे. आणि जणू काय तो अशा प्रकारे प्रार्थनेसाठी उत्तेजित करत आहे. आता प्रार्थनेबद्दल विचार करत असताना अ, आपल्याला पाहायला भेटतं की पुष्कळ वेळा एका जादूच्या कांडीसारखा लोकांनी प्रार्थनेला बनवलेला आहे, नाही का? की मी जे बोललो ते करण्यासाठी देव, नाही का, तो तो बांधील आहे. मी जर प्रार्थना केली तर देवाने ते ऐकायलाच पाहिजे आणि देवाने ती करायलाच पाहिजे पूर्ण, नाही का? आणि जणू काय एक 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 वेगळं स्वरूप प्रार्थनेला आज देण्यात आलेलं आहे. परंतु खऱ्या रीतीने प्रार्थना काय आहे जर आपल्याला समजून घ्यायचे आहे, तर आपल्याला अनेक संदर्भ प्रार्थनेबद्दल सांगतील, नाही का? जर आपण एका शब्दात जर समजून घेतलं, तर प्रार्थना ही अशी गोष्ट आहे, जणू काय जसा एक मुलगा अ, आपल्या बापाकडे येतो आणि त्याला विनंती करतो की पप्पा, माझी ही गरज आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा, कारण मी तुमच्याशिवाय काहीच करू शकणार नाही, नाही का? तशा प्रकारे प्रार्थना ही आहे की आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे येतो. आता इथं ज्यावेळेस आपण प्रार्थनेबद्दल विचार करतो, तर इथं 4 महत्वाचे शब्द त्याने वापरलेत बघा: प्रार्थना, विनंती, आभार प्रदर्शन आणि मागणी. प्रार्थना, विनंती, आभार प्रदर्शन आणि मागणी. आता ही 4 शब्दांबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. का बरं पाऊल अशा प्रकारे त्यांच्या समोर मांडत आहे? ज्यावेळेस प्रार्थनेबद्दल आपण विचार करतो, तर प्रार्थना करणं हे एक देवाने जणू काय आपल्यासाठी, मनुष्यासाठी दिलेलं एक कृपेचं साधनच म्हणू आपण त्याला. कारण अ, ते ते इतकं सुंदर असं साधन आहे, जिथं आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या जवळ येतो. आपलं हृदय आपण त्याच्या समोर, नाही का, सादर करतो आपण.
आपल्या मनातील विचार त्याच्यासमोर मांडू शकतो. आणि हे किती अद्भुत आहे. आणि खरं जर आपण पाहिलं तर काय आपण हे स्वतःच्या बळाने करू शकत होतो का? आपल्या स्वतःच्या कृत्याने करू शकत होतो का? तर बिलकुल नाही. तर आपल्याला माहित आहे की आपल्यासाठी जो महान मध्यस्थ, तो गौरवी ख्रिस्त, त्याने आपल्यासाठी तो या भूतलावर आला. त्याने आपल्यासाठी ती महान मध्यस्थी त्याने केलेली आहे. त्याच्या अनमोल रक्ताने त्याने अगदी तो मार्ग मोकळा केलेला आहे. आणि आपण ख्रिस्ताच्या नावाने आपण पित्याकडे येतो आणि त्याला पिता म्हणून हाक मारतो. आणि आपल्याला ही महान सुसंधी मिळाली आणि आपण त्याच्याकडे येऊन आपल्या 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 विनवण्या आपण सादर करतो, नाही का? तर इथं प्रार्थना जणू काय आपल्यासाठी देवाकडून मिळालेले कृपेचं साधन आहे. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं की विनंती. आता ज्यावेळेस आपण पाहतो की एक अगदी सारखेच एकमेकांना जोडणारे शब्द आहेत. आणि परंतु ज्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये इथं पाहतो, मराठीमध्ये पाहिजेल असा अ, अर्थ तिथून लागत नाही, नाही का? परंतु इंग्लिशमध्ये सप्लिकेशन म्हटलेलं आहे. आणि जर तुम्ही त्याचा मूळ मूळ अर्थ जर पाहिला, तर मूळ अर्थ तो अशा प्रकारचा आहे, जणू काय अ, काहीतरी कमी आहे, कशाचा तरी अभाव आहे, जे आपल्याला भरून काढणं गरजेचं आहे. अ, तशा प्रकारचा हा शब्द आहे, मूळ शब्द. जणू काय आपल्या कोणत्या तरी क्षेत्रामध्ये काहीतरी कमी असणं. आणि जर काही कमी असलं तर ते जणू काही तणाव आणि चिंता उत्पन्न करणारं आहे. आणि म्हणून जणू काय आपण देवाकडे येऊ, त्याच्याकडे येऊ आणि जणू काय आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि तो त्याच्या परिपूर्ण इच्छेनुसार योग्य वेळी, नाही का, ती गरज तो पूर्ण करणार आहे. जसं आपल्याला माहित आहे एरियाच्या वाटेने ख्रिस्ताच्या अगदी आता यरुशलेमेकडे तो प्रवास करत असताना आपल्याला मार्ग पण त्याबद्दल सांगतं, मग ते पण सांगतं की जो जो आंधळा जो जो भिकारी आहे, जो रस्त्यावर होता, त्याला ज्यावेळेस कळालं की अ, जो दाविदाचा पुत्र, नाही का, जो नासरेतकर येशू ह्या रस्त्याने चाललेला आहे, त्यावेळेस तो किती, नाही का, व्याकुळतेने त्याच्याकडे आरोळी ठोकत आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या जीवनातील उणीव, त्याच्या जीवनातील अभाव काय होतं, तर त्याचं आंधळेपण होतं, नाही का? आणि ती फारच फारच त्याला भेदून टाकणारी ही गोष्ट होती. परंतु तो ख्रिस्ताकडे पाहतो, नाही का? आणि ख्रिस्ताकडे तो आरोळी ठोकतो, नाही का? दाविदाचे पुत्र, माझ्यावर तू दया कर, आमच्यावर तुम्ही दया करा, नाही का? आणि जणू काय अशाच प्रकारे इथं जो शब्द वापरलाय विनंती, तो अशाच प्रकारे आहे की आमच्याकडे काहीच नाही, आम्ही खाली हाताने त्याच्याकडे येतो, त्याच्याकडे पाहतो आम्ही. आणि हीच इच्छा आम्ही बाळगतो की तो, आमचा हा विश्वास आहे, योग्य वेळी तो आमची गरज पूर्ण करणार आहे. पुढील बाब म्हणजे इथे सांगितलं की आभार प्रदर्शनासह, हा एक प्रार्थनेचा महत्वाचा गाभा आहे. आभार प्रदर्शन प्रार्थनेचा एक महत्वाचा भाग आहे. की आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो आणि विशेष करून या संदर्भानुसार जर आपण पाहिलं, तर ज्यावेळेस पाऊल चिंताक्रांत होण्याबद्दल बोलत आहे, तर नक्कीच तो आपल्याला याची आठवण करून देत आहे आणि फिलिप्पीकरांना याची आठवण करून देत आहे की फिलिप्पीकरांनो, अगोदर लक्षात घ्या की तुम्हाला कशा प्रकारे त्याने त्याच्या जवळ घेतलेलं आहे, त्याची लेकरं केलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये घडलेलं ते कार्य, ती महान सुवार्तेचा तो पहिला क्षण आणि तो पहिला दिवस आठवा. आणि तिथपासून ते आत्तापर्यंत आणि जन्मलेल्या दिवसापासून त्याने आत्तापर्यंत आपल्याला कसं राखलं, योग्य वेळी कशा प्रकारे त्याने त्याच्या महान सुवार्तेने तारलेला आहे, त्याच्या महान कृपेचा वर्षाव त्याने त्याच्या महान सुवार्तेद्वारे आपल्या हृदयात केलेला आहे. आणि एवढंच नाही, तर ह्या रोमी साम्राज्यामध्ये जरी आजूबाजूने विरोध असला आणि जरी खोटे शिक्षक असले, जरी वेगवेगळ्या प्रकारे आपण ग्रस्त असलो, तरी पहा, त्याने तुम्हाला स्थिर राखलेला आहे. त्या ख्रिस्ताकडे पहा, त्याच्या महानतेकडे पहा, त्याने केलेल्या परिपूर्ण कार्याकडे पहा, की आपण स्वतःहून ह्या गोष्टी करू शकत नाही. केवळ त्याच्या कृपेने आम्हाला हे लाभलेलं आहे. त्याच्याकडे पहा. आपल्या भूतकाळाकडे पाहत असताना आपण त्याचं त्याचं गौरव केल्याशिवाय आपण राहणार नाही, नाही का? आणि प्रार्थनेचा एक महत्वाचा हा गाभा आहे की आपण कृतज्ञतापूर्वक त्याच्या समोर येतो. त्याने केलेल्या त्या सर्व कार्याचं आपण स्मरण करतो. आणि विशेष करून आभार प्रदर्शन यामध्ये आपण हे जाणतो की देव कोण आहे, नाही का? त्याची महानता, त्याचं पावित्र्य,
त्याने केलेलं परिपूर्ण कार्य, त्याची गुणवैशिष्ट्ये, त्याच्याबद्दल आपण विचार करतो, मनन करतो त्यावर, नाही का? आणि या सर्वांची आठवण करत आपण त्याच्या समोर येतो. आणि ज्यावेळेस आपण या सर्वांची आठवण करत त्याच्या समोर येतो, तर नक्कीच आपल्याला आपल्याला ही खात्री असते की नक्कीच माझ्या जीवनातील हा जो अभाव आहे, ज्यामुळे मी चिंताक्रांत झालेलो आहे, त्यातून बाहेर काढण्यास तो समर्थ देव आहे. नाही का? समस्या किती गंभीर असली तरी तो त्याच्या लेकरांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही, नाही का? त्यातून तो बाहेर त्या त्या स्थितीतून, त्या प्रसंगातून तो बाहेर काढल्याशिवाय आणि त्या प्रसंगात स्थिर केल्याशिवाय तो राहणार नाही, नाही का? आणि म्हणून आपल्याला सतत त्याची लेकरं म्हणून त्याच्याकडे प्रार्थना, विनवणी आणि आभार प्रदर्शनासह ही प्रार्थना आणि विनंती त्याच्यासमोर सादर करणं गरजेचं आहे. चौथा शब्द इथं काय सांगितलाय बरं? प्रार्थना, विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आपली मागणी देवाला कळवा. आता इथं मागणी हा जो शब्द आहे, जणू काय अशाच प्रकारे अ, हा शब्द जर आपल्याला समजून घ्यायचा आहे, तर ख्रिस्ताने एक सुंदर दृष्टांत दिला होता, सांगितला होता, नाही का? लोक 11व्या अध्यायामध्ये वचन 5 ते 8 जर तुम्ही वाचलं, तर तिथं अशा प्रकारे दाखवले की जणू काय मध्यरात्रीच्या वेळी एका एका मित्राकडे एक प्रवासाहून एक दुसरा मित्र आलेला आहे. आणि तो आलेला असताना आपल्याला तिथं पाहायला भेटतं की त्या जो प्रवासाहून आलेला आहे त्याला भूक लागली, परंतु या मित्राकडे तर त्याला देण्यासाठी काहीच नाही. आणि म्हणून हा मित्र काय करतो, उठतो आणि दुसऱ्या त्याच्या मित्राकडे जातो आणि त्याच्या मित्राचं दार ठोकतो आणि त्याला म्हणतो की अरे मित्रा, माझ्या माझ्याकडे एक प्रवासाहून माझा मित्र आलेला आहे, त्याला खाण्यासाठी काय नाही, तू 3 भाकरी उसने दे मला. परंतु तो मित्र म्हणतो की नाही, मी आता झोपलेलो आहे, माझे लेकरं माझ्याजवळ आहेत, मी उठून दार उघडू शकणार नाही. परंतु हा मित्र वारंवार तिथं उभा राहतो, कडी वाजवतो आणि वारंवार तेच सतत म्हणतो. त्यावेळेस हा जो मित्र आहे तो शेवटी त्याच्या सतत म्हणण्याने तो उठतो आणि जातो आणि त्याला तो म्हणतो की मित्रा, नाही का, पाहिजे तितक्या भाकरी मी तुला देतो म्हणे, नाही का? आणि तो आपल्याला पाहायला भेटतं की त्यातून ख्रिस्त जणू काही याची आठवण करून देत आहे की तशाच प्रकारे आपला स्वर्गीय पिता आहे, तो आपल्या लेकरांच्या गरजा पुरवतो, नाही का? आणि आता ज्यावेळेस आपण या वचनाकडे येतो, तर नक्कीच हे वचन आपल्याला त्याचीच आठवण करून देत आहे की नाही, प्रभू आपली काळजी घेणार आहे. आपण त्याच्याकडे येतो आणि त्याच्याकडे आपल्या चिंता आणि काळजी आपण त्याच्याकडे टाकतो, नाही का? आणि तोच पुरवणारा देव आहे. आणि मग पहा, तो काय म्हणतोय बरं? कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे काय होईल मग त्याचा परिणाम? त्याचा परिणाम असं म्हटलंय का तिथं? देव लगेच तुम्हाला तुमच्या त्या प्रसंगातून बाहेर काढेल. म्हणजे देव तुम्हाला त्या स्थितीतून बाहेर काढेल. म्हणजे देव तुमची लगेच प्रार्थना ऐकल आणि आता तुमच्या जीवनातील ती चिंता आणि तुमच्या जीवनामध्ये जो प्रसंग घडत आहे आणि ज्या वेदनेतून तुम्ही चाललेले आहात, जो प्रसंग तुम्हाला चिंताक्रांत करत आहे, त्यातून तो तुम्हाला बाहेर काढेल असं म्हटलंय का? तर नाही. तर काय सांगितलंय? म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. किती सुंदर, अद्भुत असे वचन आहे, जे आपल्याला याची आठवण करून देतं की पुष्कळदा आपल्याला असं वाटतं की देव आमच्या प्रार्थना ऐकतो की नाही. परंतु नाही, देवाने तर प्रार्थना ऐकली आपली, नाही का? काय आहे? पुष्कळदा नक्कीच आपण त्या प्रसंगातून बाहेर निघत नाही. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती. काय आहे? प्रार्थनेचं उत्तर कसं मिळतं हे महत्वाचं नाही, तर तुमच्या चिंता देवाकडे आपण सादर करणं गरजेचं आहे नेहमी. आणि आपण नेहमी देवाकडे येतो, त्याच्याकडे आपल्या काळजी, चिंता आपण त्याच्याकडे सादर करतो, त्याच्याकडे आपण त्याच्या समोर ठेवतो. म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं की तो सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली त्याची शांती तो आपल्याला देतो आपल्या अंतःकरणामध्ये. देव स्वतः ज्यावेळेस आपण पाहतो, तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं की तो ख्रिस्त येशू आहे आपलं अंतःकरण आणि आपले विचार
त्याच्या शांतीने तो भरतो, राखतो तो, नाही का? आणि इथं शांतीबद्दल बोललंय बघा, देवाच्या शांतीबद्दल बोललेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या शांतीबद्दल विचार करतो, तर रोमकरास पत्र 16 अध्याय वचन 20 मध्ये त्याला शांतीचा देव म्हटलेला आहे. तो शांती देणाराच नाही, तर तो स्वतः शांती आहे. पवित्र आत्म्याचं एक फळ हे आहे शांती, आहे का? आणि इफिसकरास पत्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, दुसरा अध्याय वचन 14 मध्ये, कारण तोच आमची शांती आहे म्हणे, नाही का? म्हणजे यातून आपल्याला हे पाहायला भेटतं की खरी शांती त्याचा स्रोत देव आहे. शांती केवळ देवाच्याच मालकीची आहे आणि तो एकटा आहे जो आपल्याला शांती देऊ शकणारा आहे. आणि आपल्या जीवनामध्ये शांतीचं महत्व काय आहे, जर आपल्याला ते समजून घ्यायचं आहे, तर आपली काळी बाजू आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपली जी भयंकर अशी जी बाजू आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे, जी आपल्या हृदयात अस्थिरता, अशांतता निर्माण करेल. आणि ती बाजू हीच आहे की एक काळ असा होता जिथं आपण पवित्र देवाच्या क्रोधाची प्रजा होतो, त्याचे शत्रू होतो, त्याच्यापासून दुरावलेले होतो. आपण आपले पाप आणि अपराधामध्ये मेलेले असे होतो. आपण त्याच्या समोर उभं राहू असं आपल्या ठाई काहीच चांगलं नव्हतं. आपल्या ठाई कोणती नीतिमत्वता नव्हती. आपले नीतिमत्वतेचे कृत्य घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. आणि आपण त्या नरकात जाण्यास पात्र अशी लोक असताना त्याने त्याच्या प्रिय पुत्राला आपल्यासाठी दिलं. तो आपला तारणारा प्रभू आपल्यासाठी आला, तो आपल्यासाठी जगला. त्याने सर्व देवाच्या मागण्या पूर्ण केल्या. आपल्या जागेवर त्याने सर्व त्या आज्ञा पालन केलं. आपलं पाप त्याच्यावर लादण्यात आलं, त्याची नीतिमत्वता आपल्या खात्यात बहाल करण्यात आली. आपण नियमशास्त्रानुसार जे शापित, ते आपल्या जागी तो शाप असा झाला, यासाठी की आपण देवाचं नीतिमत्व असं व्हावं. आणि पहा, त्या ख्रिस्ताने आपल्याला पाहायला भेटतं की जिवंत देवासोबत आपला समेट घडवून आणलेला आहे. सगळ्यात पहिलं शांतीचं हे कार्य आहे की दोन गटांमध्ये होणारं वैमनस्य थांबणं. आणि आपल्याला पाहायला भेटतं जिवंत देवासोबत आपला समेट त्याने घडून आणलेला आहे. आणि जेव्हा आपण शांतीबद्दल विचार करतो, तर आपल्याला पाहायला भेटतं की शांती देवापासून आहे. ही मनुष्याच्या विचारांच्या पलीकडची आहे. म्हणूनच सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असं म्हटलेलं आहे. ही शांती जग ज्या प्रकारे विचार करतं त्याच्या पलीकडचं आहे. म्हणूनच आपण सुरुवातीलाच उपदेशकाकडे गेलेलो आहे आणि त्याचा विचार केलेला आहे की उपदेशक वारंवार म्हणत आहे की मी हे केलं, मी ते केलं, आणि अगदी म्हातारपणी तो आलेला आहे, सर्व गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. परंतु हे जग कधीच त्याला ते समाधान, ती शांती देऊ शकत नाही. केवळ केवळ एक आहे जो आपल्याला ती शांती देतं, आणि ती शांती आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली आहे. ती अद्भुत अलौकिक शांती आहे. ती अनैसर्गिक ती शांती आहे जी केवळ देव देतो. जेव्हा एक विश्वासणारा देवाकडे प्रार्थना करतो, नाही का, तेव्हा देव त्याची ती परिस्थिती बदलत नाही, तर देव त्याचं हृदय बदलतो. देव त्याचं त्या परिस्थितीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. तेच पाऊलाच्या बाबतीत घडलेलं आहे. पाऊल तिथं फारच आयुष्य आरामी जीवन जगत नव्हता. तो अगदी आपण सुरुवातीलाच पाहिलेला आहे की तो त्या नजर कैदेत आहे. त्याचं आता धावणं थांबलेलं आहे. त्याच्या विचारांवर मर्यादा आलेल्या आहेत. त्याच्या 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 आयुष्य आरामी जीवनावर मर्यादा आलेल्या. आता तो कुठं जाऊ शकत नव्हता. परंतु तरी सुद्धा त्याचं हृदय देवाने बदललेलं आपल्याला दिसतं. हृदयात जी शांती आहे, ती शांती तो समोर ठेवत आहे. तो काय म्हणत आहे बघा, पॉल पुढे म्हणतो की ही शांती तुमचे अंतःकरण व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखण्यास समर्थ आहे. काय आहे ही शांती? आपलं अंतःकरण आणि विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. का बरं अंतःकरण आणि विचाराबद्दल तो बोलत आहे? का पाऊल अंतःकरणाबद्दल इतका गंभीर आहे? कारण आपल्याला माहित आहे की ही चिंता अंतःकरणापासून आहे. ही चिंता आपल्या अंतःकरणापासून तिची सुरुवात होते आणि अगदी विचारांमध्ये
ते अगदी पुढे 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 जाऊन ते विचार जणू का इथपर्यंत येतात की जिथं आपल्या आत्मिक आणि आपला जो जो आंतरिक आनंद आहे त्याचा गळा ते दाबतात आणि तेच त्यालाच चिंताक्रांत होणं म्हटलेलं आहे. त्यामुळे तणाव निर्माण होतं. परंतु खऱ्या रीतीने तिथं आपल्याला पाहायला भेटतं की आपण देवाकडे प्रार्थनेद्वारे येतो, देवाकडे विनवणी करतो, आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवतो. त्याद्वारे आणि विशेष करून सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तो आपल्याला देतो. आणि ही शांती काय करते? आपल्या हृदयाचं राखण करणारे आहे, आपल्या विचारांची राखण करणारी आहे. हे राखण कुठपर्यंत आहे? ख्रिस्त येशूच्या ठाई आहे. तो म्हणतो की ख्रिस्त येशू ठाई तो राखील म्हणे. इथं राखील हा जो शब्द आहे ना, इंग्लिशमध्ये गार्ड असा शब्द वापरलेला आहे. आणि जर तुम्ही मूळ शब्द पाहिला ना, तर पॉल ही जी संज्ञा वापरत आहे इथं राखील, ही संज्ञा सैनिकी लष्करी भाषा आहे ती. जणू काय जसा कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी काही सैनिक रोमी साम्राज्यामध्ये तैनातीत किंवा काही सैनिक असे नियुक्त केले जायचे. आणि ते सैनिकांचं एकच काम असायचं, दिवस आणि रात्र त्या कैद्यावर नजर ठेवणं. एक झाला की लगेच दुसरी पाळी यायची, दुसरी पाळी झाली की तिसरी पाळी, तिसरी पाळी झाली की पुन्हा ती चौथी पाळी यायची. परंतु त्यांचं काम एक होतं, नजर ठेवणं, नाही का? तशाच प्रकारे पौलाच्या पण बाबतीत घडलेलं आहे. आपल्याला माहित आहे की आपल्याला पाहायला भेटतं की रोम साम्राज्यातील सर्वात जे उच्च लेवलचे जे सैनिक होते ते पौलावर नजर ठेवण्यासाठी आणि दुसऱ्या रीतीने त्याचं रक्षण करण्यासाठी ठेवण्यात आलेले होते. आणि तोच शब्द पौल उचलतो आणि इथं म्हणत आहे की देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. तो म्हणतो ही शांती ही अशी गोष्ट आहे, त्या त्या सैनिकांप्रमाणे जसे ते सैनिक त्या कैद्यावर नजर ठेवून आहे, तशी ही शांती तुमच्या अंतःकरणावर आणि तुमच्या तुमच्या विचारांवर वर्चस्व गाजवणारी आहे. ही तुमच्या हृदयाचं रक्षण करणारी आहे. तुम्ही जेव्हा चिंताक्रांत होता, तुम्ही जेव्हा जेव्हा भीतीने नाही का तुम्ही ग्रासले जाता, परंतु तो म्हणतो नाही, ही शांती अशी आहे जी तुमच्या विचारावर, तुमच्या हृदयांवर नियंत्रण ठेवते. ही शांती देवापासून मिळालेली आहे आणि म्हणून चिंता आणि भीती ही तुम्हाला गाठू शकणार नाही. पौलाच्या जीवनामध्ये सुद्धा हेच घडलेलं आहे. ही शांती देवाची शांती आहे जी ख्रिस्त येशू ठाई आहे. या शांतीचा नायक ख्रिस्त आहे, या शांतीचा स्रोत ख्रिस्त आहे. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की स्वतः आपल्याला पाहायला भेटतं की ही देवाची शांती आहे. जणू काय एका संरक्षणासारखं, एका संरक्षकासारखं, एका सैनिकाप्रमाणे ते आपल्या अंतःकरणाचं आणि विचारांचं रक्षण करत आहे. ख्रिस्ताची ही शांती अत्यंत अशांत, भयंकर, अस्थिर आणि पूर्ण डगमगलेल्या हृदयाला सुद्धा स्थिर ठेवणारी आणि त्या सर्व स्थितीमध्ये स्थिर ठेवण्यास पुरेशी अशी शांती आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस ख्रिस्त शांतीबद्दल बोलतो, योहान 14 आणि वचन 27 मध्ये, 14व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताने अगोदर 13व्या अध्यायामध्ये येऊ त्याच्या शिष्यांना सांगितलं की मी आता लवकर जाणार आहे. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस शिष्यांना समजल्या, त्यावेळेस शिष्य अस्थिर झाले, त्यांचं हृदय व्याकुळ झालेलं आहे, ते चिंताक्रांत झालेले आहेत. त्यावेळेस ख्रिस्त योहान 14 वचन 1 मध्ये म्हणतो की तुम्ही अस्वस्थ होऊ देऊ नका तुमचे अंतःकरण, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, नाही का? आणि वचन 27 मध्ये सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तो म्हणतो, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही म्हणे. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. पाऊल तशाच प्रकारे इथं बोलत आहे, चिंताक्रांत होऊ नका. ही भयंकर गोष्ट आहे, कारण चिंताक्रांत होणं जणू काय देवाच्या अभिवचनावर अविश्वास दाखवल्यासारखं आहे. ही शांती ह्या जगात नाही का कोणीच देऊ शकत नाही, नाही का? ही केवळ आणि केवळ ख्रिस्त देऊ शकतो. ह्या जगात केवळ अस्वस्थता आहे, परंतु ही शांती केवळ ख्रिस्तामध्ये आहे. त्याच्या बाहेर शांतीचा एकही थेंब आपल्याला मिळणार नाही. त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठेच खरा विसावा नाही. सर्व शांती आणि सांत्वन केवळ ख्रिस्तामध्ये आहे आणि केवळ ख्रिस्तामध्येच आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण ज्यावेळेस या वचनाबद्दल विचार करतो, तर पाऊल या 4थ्या अध्यायाला सुरुवात करत असताना सुरुवातीपासूनच त्या मंडळीकडे
पाहतो आणि त्यांची चिंताक्रांत अवस्था पाहून तो म्हणतो की नाही, चिंताक्रांत होऊ नका. देवावर विश्वास ठेवा. त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. त्याच्या वचनांवर विश्वास ठेवा. त्याच्या हाती पडा. त्याच्याकडे प्रार्थनेद्वारे या. विनंती करा. आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आपला अभाव काय आहे देवाला आपल्या अगोदर माहित आहे. आपल्याला त्या स्थितीमध्ये सुद्धा त्याने दिलेली जी बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती आहे, ते आपले करणं आणि आपले विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखण्यास समर्थ आहे. आणि म्हणून या आपण देवाच्या हाती पडूया. आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीचा अभाव आहे, आपण विचार करूया. कोणती अशी गोष्ट आहे जी आपल्याला चिंताक्रांत करत आहे. आपल्या जीवनातील असा कोणता प्रसंग आहे जो आपल्याला चिंताक्रांत करत आहे. कोणती अशी घटना आहे ते आपल्याला चिंताक्रांत करत आहे. जर अशा प्रकारे काय आहे तर या आपण देवाच्या हाती पडूया. देवाला शरण येऊया आपण आणि देवाला विनंती करूया की प्रभू, तो आमच्यावर दया कर. प्रभू, तो आमच्यावर कृपा कर आणि तू दिलेली जी सर्व बुद्धीच्या पलीकडे असणारी जी शांती आहे, प्रभू, त्याने आमचे अंतःकरण भरून जावे, जे ख्रिस्ता ठाई आहे. जेणेकरून प्रभू आम्ही या प्रसंगातही, या स्थितीमध्ये सुद्धा आम्ही स्थिर राहू आणि तुझ्यामधील तो आनंद आम्ही घेऊ शकू, ज्याबद्दल पाऊल वारंवार म्हणत आहे, आनंद करा. मी पुन्हा सांगतो, प्रभूमध्ये आनंद करा. तो आनंद आम्ही करू शकू. तो आनंद आमचा कोणत्याही प्रसंगात कसल्याही रीतीने हिरावून घेऊ शकणार नाही. म्हणून या आपण प्रभूच्या हाती पडू आणि याबद्दल देवाला गौरव आणि महिमा आपण देऊ. प्रभू, करो आपणा सर्वांना हे समजण्यासाठी सहाय्य करो आणि त्यावर विश्वास ठेवून त्याच्या वचनावर विश्वास ठेवण्यास, ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्यावर विश्वास ठेवण्यास तर आपल्याला सहाय्य करो.